त्यांचं सर्टिफिकेट बोगस आहे हे आम्ही आज तुम्हाला दाखवू। आणि आमचं सर्टिफिकेट आणि आमचे जे पुरावे आहे ते ओरिजिनल आहे हे हायकोर्टामध्ये सिद्ध होईलच। आजची जे पत्रकार परिषद आहे हे घेण्याचं मुख्य कारण जे आहे की जरा आम्ही हायकोर्टाच्या गडबडीत असल्यामुळे काही विविध प्रकारचे काही लोक इथे वेगळ्या प्रकारे भुकत होते असं आमच्या लक्षात आलं। आम्ही पत्रकार परिषद घ्यायच्या काही इच्छुक नव्हते, नाही आहे। कारण कसं आहे की आजकाल आम्ही बघतोय की पत्रकार परिषद कोणी घेतली पाहिजे, कशी घेतली पाहिजे, काय बोललं पाहिजे, काय केलं पाहिजे ते सुद्धा काही लोकांना अजून माहिती नाही। आता काही लोकांनी पहिले तर गायत्रीताई बंगाडे यांचे सर्टिफिकेटच्या बाबतीत ऑब्जेक्शन घेतले। ऑब्जेक्शन घेणारे जे आहेत त्यांचं सर्टिफिकेट बोगस आहे हे आम्ही आज तुम्हाला दाखवू। आणि आमचं सर्टिफिकेट आणि आमचे जे पुरावे आहे ते ओरिजिनल आहे हे हायकोर्टामध्ये सिद्ध होईलच। कारण खाली जो निकाल झालेला आहे जात पडताळणीमध्ये तो राजकीय दबावाखाली झालेला आहे। राजकीय दबाव इतका वापरण्यात आला त्या कमिटीच्या अध्यक्षावर की ती जी अध्यक्ष आहे ती अध्यक्ष आत्महत्येच्या विषयावर आलेली होती, अशी परिस्थिती होती। तिला रात्रदिवस झोप नाही लागत होती आणि ती यांना सांगत होती समोरच्यांना की माझं काही बरं वाईट झालं तर त्याचे जबाबदार तुम्ही राहाल। आता हे कसं सिद्ध होईल तर त्या अध्यक्षांचे फोन जर तपासले आणि त्यांचे जे काय असतं फोनचा काय असतो CDR जर काढले यांचे त्यांचे तर यांनी त्यांना किती वाजेला कसे कसे फोन केलेले आहेत त्या CDR मधून निघू शकते। आणि माझी शासनाला विनंती आहे की ते CDR त्या मॅडमच्या फोनचे ज्यांनी फोन केले असतील रात्री बेरात्री त्यांचे, तसेच कलेक्टर ऑफिसच्या लोकांना सुद्धा रात्री बेरात्री फोन करून त्यांना सुद्धा दबावाखाली आणून भरपूरसे काही ठराव रद्द करायचे प्रकार, काही कारवाई करायचे प्रयत्न असे झालेत। पण आज हे जे आहे रजनी सावकारे आणि हे आमचं हे आहे गायत्री गौरचं। आता हे गायत्री गौरच्या संदर्भात आम्ही आपल्याला दाखवतो की हे सर्व कागदपत्र आहेत आणि हे प्रत्येक संपादकाला आम्ही एक एक कागद हे पूर्ण देणार आहे सेट। दाखला जो आहे तो सर्व क्लिअर आहे आणि दाखला जो दिलेला आहे तो प्रांताने दिलेला आहे। तशी बाकी काय काय गडबडी झाल्या त्या सर्व आम्ही याच्यामध्ये दिलेल्या आहेत। SP कडे दिलेले आहेत, हे पोलीस स्टेशन जळगावला जे आहे तिथे दिलेलं आहे, त्या संदर्भात तक्रार आम्ही त्यानंतर हे जे आहे हे कागदपत्र जे आहे आमचे ते आहेत सर्व कागदोपत्री पुरावे सर्व तुम्हाला आम्ही देत आहोत गायत्रीताईंचे। आणि आमचं सर्टिफिकेट कसं ओरिजिनल आहे त्याचं कारण सांगतो की आमची मुलगी जी आहे ही जन्माला आलेली कुठे आहे तर इथेच भुसावळलाच। तिचा जन्म, तिच्या बापाचा जन्म इथेच झाला आहे। त्यानंतर हे जे काही कागदपत्र आहे या व्यक्तीचे नावाने कागदपत्र त्यांनी बहुवाकाकडून आणले आणि ते समितीला दिले आणि ते समितीने ग्राह्य धरले। आता हे व्यक्ती जे आहे हे आपलं जे व्यक्ती आहे ते वारलेले आहेत आणि यांनी कोणाचे आणले, हा जिवंत माणसाचे। आणि या जिवंत माणसाचा पुरा परिवार, त्यांचे फोटो बिटो सर्व आपण आणलेले आहेत। त्यांचे हे जे बी असतील पुरावे, त्यांचे आधार कार्ड वगैरे सर्व आपण आणले आहेत। म्हणजे मेलेल्या हे त्यांच्या परिवाराचे फोटो आणि आपल्या परिवाराचे फोटो जे आहे ते हिच्यात आहे, जे ओरिजिनल आहे ते।
आणि ते वारलेले आहेत आणि ते काही पटीनं किती वर्षाने मोठे आहेत. तर हे असं यांनी चुकीचे काही कामं या ठिकाणी केले. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हे रेल्वेचा आमचा पुरावा आहे 1949चा रहिवासाचा बी आणि नोकरी इथे करत होते त्याचाही आणि हे रजिस्टर आहे नगरपालिकेचं, त्यात ते भाडेकरू म्हणून आहे. डॉक्युमेंटली एव्हिडन्स जे आहे ते 50 वर्षापूर्वी भाडेकरू आहे. आणि त्यात यांनी जे खोडाखोड केली, एक मुरली बाविस्कर म्हणून त्यांचा नातेवाईक आहे, त्यांनी इथून ते रजिस्टर जळगावला घेऊन गेले. मुख्य अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून मुख्य अधिकाऱ्यांनी लेटर दिलं, त्या प्रायव्हेट गाडीमध्ये घेऊन गेले. त्याचे CCTV सुद्धा फुटेज आमच्याकडे आहे. ते CCTV फुटेजसुद्धा आम्ही तुम्हाला देऊ आणि त्या फुटेजमध्ये क्लिअर आहे की हे बाहेर घेऊन गेले. आता मुख्य अधिकाऱ्यांनी हे रजिस्टर बाहेर का पाठवले, तर जो जळगावचा अधिकारी होता, काय नाव त्याचं, शेळकेनी एक कागदपत्र मागवले असे यांनी सांगितलं, पण शेळकेनी कुठेही लेखी दिलेलं नाही. मग आम्ही मुरली सावकाराला बोललो, तर त्यानंतर मुरली सावकाराने सांगितलं की शेळकेने आत रजिस्टर ठेवून घेतल्यानं आम्हाला बाहेर हाकलून दिलं. मग आता हे शेळकेनी खोडकाड केली का मुरली बाविस्कर यांनी नेत्यांना खोडकाड केली? त्यानंतर हे 3-4 लोक जे होते आणि मुख्य अधिकारी सुद्धा त्याच भागात होता, यांचे जर मोबाईल ट्रॅक केले ते सर्व त्या भागात फिरतायत. मग मुख्य अधिकाऱ्याची जबाबदारी होती घेऊन जायची डॉक्युमेंट्स जे काही असतील ते, दुसऱ्याच्या हातात द्यायचा संबंध नव्हता. पण हे आमचं असं मत आहे की हे सर्व यांच्या संगनमताने झालं आहे मुख्य अधिकाऱ्यासहित. कारण मुख्य अधिकाऱ्याने आम्हाला 1 दिवस पहिले पत्र दिलं आहे. 1 दिवस पहिले मुख्य अधिकाऱ्याने पत्र दिलं आहे. हे पत्र आहे. आम्ही ज्यावेळेस 1 दिवस अगोदर यांना याचे मागितले लेखी, तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला दिलं आहे तिच्यामध्ये की याच्यामध्ये कोणतीही खोडखाड किंवा काहीही नाही. आणि नंतर रजिस्टर जळगावला जाते, जळगावहून येते आणि त्या संदर्भात जळगावून आल्यानंतर त्या संदर्भात खोडखाड येते आणि ते रिपोर्टमध्ये दाखवलं जाते. म्हणजे एक तर खोटे दाखले मेलेल्या माणसाला जिवंत आणून ते केले आणि दुसरं हे केलं. याच्या संदर्भात जे FIR आहे ते आम्ही सिटी पोलीस स्टेशनला दिलेली आहे. आता त्याची चौकशी होईलच, पण हे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आम्हाला नगराध्यक्षाला व चुकीचे दाखवण्याचा प्रयत्न हा झालेला आहे. दुसरा विषय हा रजनी सावकारेचा पुरा कागदपत्राचा सेट आहे. याच्यामध्ये रजनी सावकारेचा जो आहे दाखला जो आहे तो वेगळा आहे. कुठला आहे रजनी सावकारेचा? सुरतचा आहे ना, आंबा हरप्रीत गिल काहीतरी इंग्लिश स्कूल आहे, तोच आहे ना, ते एकच आहे ना. तर हे जे स्कूल आहे हे कुठे आहे? गुजरातमध्ये. आणि सर्टिफिकेट कोणाच्या नावाने आहे माहिती आहे का? तो सर्टिफिकेट आहे व्हॅलिडिटी आणि सर्टिफिकेट जे आहे तो व्हॅलिडिटी आणि सर्टिफिकेट जे आहे ते यांच्या नावाने आहे. कोणाच्या? रजनी संजय सावकारे. आता कोणी कोणाला पैदा केला हे समजत नाही, बापाच्या नावानेच मिळतं. कारण हे जे सर्टिफिकेट आहे हे बापाच्या नावाने मिळेल. आणि हे राहणारे कुठले आहे? गुजरातचे. आपली मुलगी राहणारी कुठली आहे? भुसावळची. काय जन्माला इथे आले, शिकायला तिथे गेली, असं काही आहे का? हा एक क्लिअर विषय आहे. हिचे बाप दादा सर्व तिथले आहे आणि तिथले सुद्धा सर्व माहिती आमच्याकडे टोटल आहे. त्या संदर्भात हे जर तुम्ही पाहिलं, तपासलं तर खरं काय आणि खोटं काय हे तुमच्या लक्षात येईल. राहिला विषय आता हे जे आहे ऑर्डर जे आहेत हे आता हायकोर्टाने ऑर्डर केलेली आहे. या ऑर्डरप्रमाणे आता आम्हाला संरक्षण मिळालेलं आहे. या ऑर्डरप्रमाणे आता आम्हाला भिण्याची काही गरज नाही. आता त्या संदर्भात किती कोणी दबाव आणले, काही आणले तरी आम्ही त्याला भिण्याचा विषय नाही. आणि आमचे नगराध्यक्ष जे आहे त्या कणखर आहे.
दिलासा जो दिला आहे तो संदर्भात की कोर्टाच्या सर्व जे काही निर्णय असतील ते या हायकोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहतील, याच्या पुढची कोणतीही स्टेप लक्षात. आणि दुसरा विषय की आता यांनी विचारलं कचरा सेटचा विषय असा आहे, आता गावात कचरा सेट कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे, मला कोणाचं नाव घ्यायची गरज नाही. यामध्ये आता काय झालं आहे की आता त्यांना वाटलं सत्ता मागायची किंवा चार्ज घ्यायचा, त्याच्यासाठी चार्जसाठी जे तडफडता इथून तर कलेक्टर ऑफिसपर्यंत सर्वीकडे ते आपल्याला माहिती आहे. तर हे तडफडणं कशासाठी आहे तर फक्त मागील बोगस बिलं काढण्यासाठी. आणि जे त्रस्त आहेत ते सर्व ठेकेदार आहेत. आता यांची ठेकेदारी बंद झाली आहेत आणि यांनी किती केलं तर तिथे नगरपालिकेमध्ये आम्ही आहोत आणि मी सुद्धा त्याच्यासाठीच गेलो आहे की या चोऱ्या बंद करायसाठी आणि हे सर्व थांबवण्यासाठी. आता त्यांनी कितीही प्रयत्न केले तर आता आम्ही चोऱ्या करू देणार नाही. त्याच्यामध्ये सर्वात मोठा मुद्दा सांगतो तुम्हाला, जसं कचऱ्याचा विषय, पाण्याच्या टँकरचा विषय, बरं, त्यानंतर घंटागाड्याचा विषय, त्यानंतर वॉटर सप्लायच्या याच्यावर जे पोर लावले आहेत त्याचा प्रश्न. तर हे जे प्रश्न आहे हा जो आहे एकाच व्यक्तीचे हे 5-6 ठेके याच माध्यमातून चालत होते. आता ते 5-6 ठेक्यांमधून परिस्थिती अशी होती की या 5-6 ठेक्यांमधून 1 कोटी रुपये समोरच्याला दर महिन्याला भेटत होते. आता साहजिक आहे बिचाराला दुखापत तर होईल, कोणी असो. तर 1 कोटी रुपये आम्ही महिन्याचे या एकाच विषयातून वाचवले आहे. कारण त्यात 78 लाख रुपये का काहीतरी याला, 10 लाख रुपये टँकरला, 7-8 लाख रुपये, 7-8 लाख रुपये संडाई सफाईला, त्यानंतर कर्मचाऱ्याची जे हे आहे फायर फायटरला आणि वॉटर सप्लायला आणि नगरपालिकेमध्ये जे टेम्परवारी कर्मचारी लावले आहेत, तर ज्या ज्या ऑर्डर होत्या तर तिथे 14 किंवा 15 कर्मचारी होते, तिथे बिल निघत होतं 35 लोकांचं अशा एक ऑर्डरीमध्ये. आणि हे जे ऑर्डरी होत्या सर्व याच्यामध्ये ते कामं कुठे करायचे तर त्याच नगरपालिकेच्या टँकरवर, आणि बिल कोण घ्यायचं तर ठेकेदार, म्हणजे टँकरवर असो, घंटागाडीवर असो का याच्यावर असो. आणि आम्ही आता जे घंटागाड्या बंद करून आणि या बाकी घंटागाड्या बंद नाही, घंटागाड्या चालू ठेवून आणि जे काही सफाई कर्मचारी आहेत तेवढ्याच महिला आम्ही ठेवल्या, त्याच्यापेक्षा जास्त ठेवल्या आणि पगार दुप्पट. त्याच्यानंतर सुद्धा डिझेल सहित टोटल खर्च फक्त 15 लाख रुपये येतो. किती? फक्त 15 लाख रुपये महिन्यामध्ये साफसफाई आता चालू होती 7 दिवसापर्यंत. या 7 दिवसात आम्ही जरा हायकोर्टात बाकीच्या याच्यात होतो, तर यांनी इकडे डिझेलवाल्याला धमक्या दे, हे कर ते कर, आणि डिझेलवाल्यांना धमक्या देऊन बाब तुम्ही डिझेल देऊ नका. अरे नगरपालिकेचं बिल कुठे पडून जाणार आहे का? आणि पहिली गोष्ट तर पहिले आता डिझेलचं बिल कसं आहे की आता डिझेलचं बिल महिन्याला फक्त 6 लाख रुपये येईल. ते किती येत होतं माहिती आहे का? 12 लाख रुपये. डिझेलचं 6 लाख रुपये ते सुद्धा आम्ही वाचवणार. आता ते डिझेल कोण पेत होतं, कुठे जात होतं ते आपल्याला काही माहिती नाही. पण क्लिअर सांगतो की आता हे सर्व चोऱ्या बंद झालेल्या आहे आणि आता चोऱ्या चपाट्या चालणार नाही. त्यानंतर आता तुम्हाला माहिती असेल की यांनी जे स्टेप हे केल्या, तर हे एक पत्र डील हिंदी स्कूलला दिलं होतं. कशासाठी दिलं होतं? तेव्हा गायत्री ताईच्या याचे जात पडताळणीचे कागदपत्र ताबडतोब पाठवा मंत्रालयाच्या आपल्या विधान भवनाच्या कामासाठी, विधानसभेच्या कामासाठी. आता विधानसभेच्या कामकाजामध्ये यांचं खातं कोणतं आहे हां, आणि यांनी कशासाठी कागद मागवायचे आणि तो बी पदाचा दुरुपयोग केलेला आहे, याची तक्रार आम्ही राज्यपालाकडे करणार आहोत. आणि राज्यपालाकडून जे शक्तीचा भंग यांनी केलेला आहे त्यामध्ये आम्ही यांचं मंत्रिपद आणि याची आमदारकी घालवल्याशिवाय राहणार नाही. हे एक पत्र आहे. अजून एक दुसरं पत्र आहे, अजून 2 पत्र दिले आहेत त्यांनी. एक नगरपालिकेला बी दिलेलं आहे. नाही झूम करून काढलाय का? हे आता हे ईमेलवर झूम केलेलं आहे बा. आता हे तर तुम्हाला हे करता येईल पहा. हे दुसरं पत्र नगरपालिकेला. आता अधिवेशन कालावधीमध्ये मला सांगा की जर का कुठे कोणी प्रश्न उपस्थित केला असता, तारांकित प्रश्न असता, तर तो यांच्या खात्याचा आहे का? हां, यांचं ते महामंडळ आहे, खातं बी नाही आहे. तर त्या महामंडळवाल्यांना मागवायचा काही अधिकार
नव्हता या विषयाचा, पण त्याचा दुरुपयोग 2 ठिकाणी केला गेला आहे. याची तक्रार गायत्रीताईंनी राज्यपालांकडे केलेली आहे आणि त्याच्यावर जे काही कारवाई होईल ते होईल. आणि त्यानंतर जर तिथून कारवाई नाही झाली तर त्या संदर्भात सुद्धा आम्ही न्यायालयात जाऊ. त्या व्यतिरिक्त आता यांनी आमचे हे जे आहे खोटे ठरवायचा प्रयत्न केला आहे आणि यांचे खरे दाखवले आहेत. आता ॲक्च्युअलमध्ये खरं सांगू का, तर मला तरी वाटतं की यांनी यांच्या मिसेसचा जो दाखला आणि सर्टिफिकेट घेतलेला आहे हे केव्हा घेतला आहे माहिती आहे का, मी आमदार असताना आणि हा माझा PA असताना. म्हणजे यांनी माझ्याच नावाचा दुरुपयोग करून हा दाखला काढलेला आहे असं मला दिसतं आहे. हे क्लिअर पोझिशन आहे. तर हे एक विषय आहे. आणि आत्ता आम्ही त्यांच्या संदर्भात रजनी सावकारे यांच्या संदर्भात यांचा जातीचा दाखला यांचं हे जे हे आहे हे बोगस आहे या संदर्भात आम्ही आत्ता हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केलं आहे. त्याचा नंबर बी आपल्याकडे आहे आणि त्याचं पिटिशन बी आहे. हे त्याचं पिटिशन आहे त्यांच्या विरुद्ध आम्ही केलेलं. आणि हायकोर्टामध्ये आता ही केस दाखल झाली आहे. आता हायकोर्टामध्ये आमची ही केस दाखल आहे. आम्हाला सिद्ध करू, त्यांनी त्यांना सिद्ध करायचं. म्हणजे जेणेकरून लोकांना समजेल की खरं मागासवर्गीय सर्टिफिकेट SCचं सर्टिफिकेट ओरिजिनल कोणाचं आहे आणि कोणी कुठून काढलं आहे, कसं काढलेलं आहे. आता हे तर तुम्हाला माहिती असेल सर्वांना, ज्यांना अनुभव असेल, अभ्यास असेल, की बापाच्याच नावाने सर्टिफिकेट निघेल, नवऱ्याच्या नावाने निघतं का. हाच विषय इथे गोंधळ झालेला आहे आणि तो गोंधळ आता पूर्ण मार्गी लागेल. अच्छा सर, कल के दिन बीजेपी की पत्रकार परिषद थी, उसमें बीजेपी के उप नगर अध्यक्ष और सभी नगर सेवकों ने ये कहा कि आपके NCP की जो है नगर सेवक बीजेपी में प्रवेश करेंगे. सर वो क्या है? देखो, उन्होंने ऐसा कुछ नहीं बोला है कि NCP के नगर सेवक प्रवेश करेंगे. NCP का हमारा एक भी नगर सेवक हमारे 15 में के ग्रुप में का कोई संबंध नहीं है. ये आजी और माजी जो बता रहे हैं, तो ये आजी और माजी कौनते हैं होंगे ये हमारे को पता है. अगर करेंगे तो का से जो अभी नगर अध्यक्ष के इलेक्शन में दूसरा चोला पहन के घूम रहे थे, उनके ही आदमी है, उनके फायदे के लिए घूम रहे थे, वही प्रवेश कर सकते. दूसरा कोई प्रवेश कर सकता नहीं. हमारे इसमें से कोई नहीं. को सर मॉडर्न रोड पे होटल है, होटल मेट्रो, वहाँ पर आपके पक्ष के नगर सेवक और बीजेपी के नगर सेवकों ने बैठ के मीटिंग की. सर उस बुनियाद पे तो नहीं बोल रहे कि ये हमारे क्या किया. 21 तारीख को 21 अप्रैल को एक मीटिंग हुई थी. हाँ, मॉडर्न रोड पे होटल है, होटल मेट्रो, वहाँ पर क्या हुई थी मीटिंग. आपके नगर सेवक और बीजेपी के नगर सेवक, ऐसी बात जो है सामने ही पता चला. ऐसा होटल बिटल पे नहीं हुई थी. मैं आपको बताता, एक दुकान में हुई थी. वो दुकान भी मेरे को पता है किसका है. तो वो पिंजारी का हमारी दुकान है, वहाँ पे हुई थी. और ज़्यादा नहीं, ये 2 ही थे, तीसरा कोई भी नहीं था. आया ख्याल में इनके साथ एक था. तो उनका कुछ प्रस्ताव था कि भाई एक बैठ के करेंगे, भाई विकास के बारे में ये सब मिटाएंगे, ऐसा विषय था. सुनो ना, वो चल के आए थे इनके और वो दोनों की बैठक हुई, बात हुई, मेरे से चर्चा हुई, अध्यक्ष से चर्चा हुई, सबसे चर्चा हुई. तो चर्चा ऐसी हुई थी कि भाई बैठ के ये मार्ग निकाले, क्योंकि हमारे तो काम कुछ हुए नहीं है. हमने तो कुछ काम के लिए, हमारे तो कुछ बिल अटके लिए किसके. अब जिनके अटकेले तो सहज गए, इधर उधर घूमेंगे तो सही. अभी कोई पैर पड़ के भी बिल लेके जाते और फिर बाद में बोलते कि हमारे बल्दू पे निकल लगा, ऐसा वैसा बातें ठोकने दो. तो वैसा नहीं है. फिर मैंने उनको जो प्रस्ताव उनका आया था, तो उसमें मैंने एक अच्छा प्रस्ताव उनको दिया था कि भाई देखो, बाकी के लोगों ने 9 साल में नगर पालिका को पोखर डाला है, वो घूस के जैसा. आया ख्याल में. तो अभी जो बैठक करने की होगी तो हमारे 5 नगर सेवक, तुम्हारे 5 नगर सेवक दो. तो 5 नगर सेवक, मेरा कहना ऐसा है कि पुराना एक भी नहीं, हमारे भी 5 नवे, तुम्हारे भी 5 नवे. म्हणजे इनको वार्ड के काम करने के हैं. और जिन्होंने खा लिया उनको जरूरत नहीं है, अभी उनके हो गया काम, वार्डों के काम भी हो गए. इसके लिए वो रोड़ा डाल रहे. तो फिर वो उन्होंने प्रस्ताव मान्य नहीं किया. अब पूरे भुसावल की जनता ने मेरे को बताना कि ये प्रस्ताव सही था या गलत था. हमारी विकास की भावना थी. अब तुमको 5, सुनो ना, तुम्हारे 5 नवे नगर सेवकों पे तुम्हारा भरोसा नहीं है क्या
क्यों? क्या उनको तुम आगे नहीं आने देना चाहते? हमने तो सोचा नहीं कभी, तो हमारे भी पास है नवे। और हमने एक ही बोला कि जो पहली बार चुन के आया है वो, क्योंकि क्या पहली बार जो चुन के आया है ना, उसको अभी से नगर पालिका मालूम नहीं कुछ। अब जो पहले से आ रहे या बैठे रह रहे, वहीं पे रहते थे, वहीं पे डब्बा खाते थे, आए ख्याल में, वो उनको तो सब मालूम है। वो तो जन्म मृत्यु के दाखिले में भी लोग पैसे खाने वाले हैं, अपन क्या बोल सकते। तो नाम लेने की जरूरत नहीं, सबको मालूम है। बाजारपेट पुलिस स्टेशन के बाहर कौन से दलाल खड़े रहते हैं पैसे लेके, म्हणजे छुड़ाने के लिए, पैसे लेने के लिए। क्या भाई, सामने वालों से 20,000 लेते और उधर 5,000 देते, 15,000 कौन रखता वो मालूम नहीं, वो नाम लेने की जरूरत नहीं। ये बेटा आली येत आहे। आता काल दावा ठोकला आणि कचरा हा उचलला जाणार, बघा पण तरी सुद्धा नंबर हा नाही स्वच्छ होणार हा जो विषय आहे, फुकटाचे 78 लाख रुपये घेऊन स्वच्छ होणार का? माझं म्हणणं असं आहे की 15 लाख रुपयात स्वच्छ होणार, 78 लाख रुपये जर फुकटाचे कोणी घ्यायचं म्हणत असेल तर मिळणार नाही। आम्ही कोणत्याही परिस्थितीत असे बोगस धंदे होऊ देणार नाही आणि त्याचा हिशोबसुद्धा मी तुम्हाला दाखवू शकतो, सांगू शकतो। आता तिथे 45 महिला रात्रीच्या शिफ्टला आहेत, बाकीचे तर परमनंट आहेत। 45 महिलांना आम्ही दुप्पट पगार देतोय त्यांच्यापेक्षा, जो ठेकेदार देत होता त्याच्यापेक्षा। ते काम तेच करतायत आणि त्याच महिला आहे की नवीन महिला लावल्या नाही आम्ही। बरं, गड्डा गाडीवर जे लोक काम करतायत ते आम्ही तेच लावले आहेत, ते आम्ही त्यांना बदलवले नाही किंवा घरी हकलले नाही, कारण आम्ही कोणाच्या पोटावर पाय ठेवू शकत नाही। हा मोठं पोट असलं त्याच्यावर पाय ठेवू, पण गर्भाच्या पोटावर कधी पाय नाही ठेवणार, कारण जे वाढलं आहे जबरदस्तीचं आवरातच नाही, तर काय करसाल त्याला तुम्ही। तर असं माझं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये आता ते सर्व खर्च डिझेल सहित टोटल नगरपालिकेचे सर्व बरं, याच्यात वाहनं नगरपालिकेची आहेत आणि ठेकेदार बिल घेतोय। तर हे जे आहे हे सर्व बंद केलं आणि हे बंद राहणार। 15 लाख रुपयामध्ये जे चांगलं चालू आहे ते चांगलं चालू राहील आणि ते बचत आमच्या नगराध्यक्षांनी या ठिकाणी करून दाखवली। आता 1 वर्षाचं 1 महिन्याचं 1 कोटी रुपये जर वाचवले नुसते या एका विषयात, बारी पाणी पुरवठ्यावर येईल, बी बांधकामावर येईल वारे, नंतर आरोग्यावर येईल वारे, अजून दुसऱ्या याच्यावर। तर असे खूप विषय आहेत की ते आम्ही बचत करतो। या एकाच विषयामध्ये 1 कोटी रुपये महिन्याला जर वाचले तर वर्षाला किती होता? 12 कोटी। 5 वर्षाला किती होता? 60 कोटी। म्हणजे 60 कोटीचा घोटाळा फक्त या कचरा सेटने केला आहे। आता याच्या पुढे अजून सुद्धा काही विषय आमच्या लक्षात आलेले आहेत। प्रशासकीय काळामधले जे काही 2000 किती ठराव आहेत, 2000च्या वरती 2200 ठराव आहेत, त्या 2200 ठरावांची आमची आता चाचणी चालू आहे। त्यातले जे काही बोगस कामं आहेत ते मी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून आलो आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना मी विनंती केलेली आहे की या 2200 कामांमध्ये जी कामं बोगस झालेली आहेत, म्हणजे नुसते कागदोपत्री बिलं काढले गेले आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही विनंती करून आलो आहे। तर ती कामं आम्ही कलेक्टरकडे देणार आहोत आणि त्यात कामं म्हणजे कितीची आहे माहिती आहे का? 2.5 कोटी, 3 कोटी, 5 कोटी, 2 कोटी असे आणि 10-10 लाखाचे तर वेगळेच आहे। पेवर ब्लॉकची तर बरसात पडली आहे, म्हणजे पेवर ब्लॉक एवढे बसवण्यात आले भुसावळमध्ये की भुसावळ तालुक्यामध्ये पुरे रस्ते पेवर ब्लॉकनं भरावून जातील, एवढे बिलं काढले आहेत पेवर ब्लॉकचे। तर ते सुद्धा आम्ही सर्व निदर्शनात आणणार आहोत। कालच्या पत्रकारांमध्ये एक विषय फार गाजला हो, लेवा पाटील समाजाचे उपनगराध्यक्ष चालत नाही, हा शब्द फार गाजला, याच्यावर काय सांगाल? बघा, त्याच्यावर आमची गायत्रीताई बोलीन, बाकीचेही बोलतील, पण त्याच्यामध्ये जो बोलला त्याला विचारा की लेवा पाटील समाजाच्या बाबतीत संतोष चौधरीच्या मनामध्ये आजपर्यंत काही होतं नाही आणि काही आहे नाही, कधी राहणारही नाही। कारण जर पहिला प्रश्न जर मी सांगितला की जो बोलला तर त्याला विचारा की तुझ्या बापाला PI म्हणून सिटी पोलीस स्टेशनला आणायला मी लेटर दिलं होतं, तो आम्ही लेवा पाटील पाहिलं होतं का? लक्षात त्याचा बाप होता इथे, त्याला विचारा, माझ्याच टायमाला होता। त्यानंतर बाकीचे जे विषय होते त्यामध्ये ज्या लोकांना मी संधी दिली आहेत त्यात काही लेवा पाटील समाजाचे माणसं आहेत की ज्यांना मी संध्या दिल्या आहेत, भरपूरशे आहेत ना। त्यानंतर विशेष म्हणजे मी नगरपालिकेत सुद्धा जे मुलं लावले त्यात लेवा पाटील नाही आहे का?
म्हणजे हा लेवा पाटील हे जातीपातीचं राजकारण आम्ही कधी करत नाही आणि यांना त्याच्याशिवाय काही दुसरे धंदे नाही आणि यांची पोळी जातीपातीशिवाय शेकली जात नाही. संकलनाचा जो विषय आहे ना, तो जो ठेकेदार आहे त्या कंपनीचं नाव आहे सह्याद्री. सह्याद्रीला पूर्णपणे बिलं दिलेले आहे. फक्त ज्या महिन्यात त्यांनी ईदच्या वेळेस, रमजान ईदच्या वेळेस म्हणजे जाणून बुजून तो ठेका बंद केला. त्यांची मुदत फक्त 31 मे पर्यंत होती. पण तो ठेका आम्ही त्याच वेळेस त्यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी आणि रमजान ईदच्या दिवशी ठेका बंद केला, जाणून बुजून की लोकांना त्रास व्हायला पाहिजे आणि आमच्या बॉडीचं नाव खराब व्हायला पाहिजे. पण इतक्या खालच्या नीच स्तरावर जाऊन जर कोणी ठेकेदार काम करत असेल आणि चुकीच्या पद्धतीने करत असेल तर हे योग्य नाही. म्हणून आम्ही तो ठेका बंद केला आणि जो ठेका आम्ही जे काम 15 लाख रुपयात करू शकतो ते काम आम्हाला 1 कोटी रुपयात करायची काही गरज नाही आहे, कोणतंही काम असो. तर त्या संदर्भात नगरपालिकेचा पैसा आज जनतेचा पैसा आहे, नागरिकांचा पैसा आहे, नागरिकांच्या टॅक्समधून आलेला पैसा आहे, मेहनतीचा पैसा आहे. हा फुकटाचा कोणी खाऊ शकत नाही. आणि मी आपल्याला खात्रीने सांगतो की समोरच्या लोकांनी आता विसरता कामा नये की गायत्रीताईंच्या पाठीशी उभं राहण्यासाठीच मी नगरपालिकेत गेलो आहे, नाही तर मला नगरसेवक पदाची काही आवश्यकता नव्हती आणि या चोऱ्या चपाट्या थांबवायसाठीच गेलो आहे. आता लवकरच तुम्हाला त्या मोठे मोठे प्रकरणं बाहेर येतीलच, हे तुम्हाला दिसेलच. कारण मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगून आलो की मला जे काही असतील ते चौकशी करून हे सर्व मध्ये टाकले पाहिजे यांना की यांनी कशा पद्धतीने पोखरली आहे नगरपालिका. आणि आता यांनी जिद्द केली आहे, मी बी यांना दाखवून देईल की यांनी काय केलं आहे. कारण 9 वर्ष यांनी काय केलं आहे हे सर्व जनतेला माहिती आहे आणि 9 वर्ष यांनी काही करू शकले नाही. यांनी पुरा भुसावळ पोखरून काढलं. त्याच्यामुळे जनतेने न्याय जो दिला आहे तो गायत्रीताईंना दिला आहे आणि या जनतेचा निकाल आहे, तुमच्या हातात नाही, जनता ठरवेल. तुम्ही जाणून बुजून असं किती केलं तर काही फरक पडणार नाही. आज तुम्ही असं जितकाही प्रयत्न करसाल तर त्याच्या भविष्यात तुम्हाला अजून जास्त भोगावं लागेल. आणि याच्या व्यतिरिक्त सांगतो, आता काही आपल्याला माहिती नसेल, आता काही लोक तिथे चार्ज घेण्यासाठी गेले होते कलेक्टरकडे की आमच्याकडे चार्ज द्या. त्या कलेक्टरांकडे, जिल्हा अधिकाऱ्यांकडे जे गेले होते त्यातले 90% हाफ तिकीट होते. किती? 90%. आता त्या हाफ तिकीटला नगरपालिकेच्या कोणत्याही कारभारामध्ये हस्तक्षेप करता येत नाही आणि काही तिकीट करतायत तर त्यांच्या संदर्भात सुद्धा सोमवारी आम्ही 6 लोकांच्या संदर्भात जे हाफ तिकीट तिथे गेले होते आणि त्याला साक्षीदार जिल्हा अधिकारीच आहेत, त्या 6 लोकांबद्दल आम्ही डिस्क्वालिफिकेशन सोमवारी दाखल करणार.